रेडी. नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया की रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम कसे मदत करतात. तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण निरोगी राहावं आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती ही उत्तम असणं गरजेचं आहे. जसं योगाद्वारे सुद्धा रोग प्रतिकार शक्ती आपण वाढवू शकतो, त्याचप्रमाणे प्राणायामसुद्धा जर आपल्या दिनचर्येमध्ये रोज 10 ते 15 मिनिट आपण काढले तर प्राणायामाद्वारे सुद्धा आपण उत्तम प्रकारे आपली शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो, जेणेकरून कुठल्याही व्हायरस, जीवाणू, विषाणूचा जर अटकाव आपल्या शरीरामध्ये झाला तर आपली रोगप्रतिकार शक्ती जर उत्तम असेल तर त्या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या शरीरात होणार नाही आणि कुठलाही आजाराला आपलं शरीर हे बळी पडणार नाही. तर जेव्हा आपण प्राणायामाद्वारे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्राणायाम हे आपल्याला नियमितपणे करणं आवश्यक आहे आणि एक प्राणायाम किमान 3 मिनिटांपासून ते 5 मिनिटांपर्यंत करणं आवश्यक आहे. तर आपण बघूया आज की सर्वप्रथम आपल्याला कुठला प्राणायाम करायचा आहे. तर आधी आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. अतिशय साधा, बेसिक आणि कोणीही करू शकतील असा हा प्राणायामाचा प्रकार, ज्यामध्ये आपल्याला ज्याही परिस्थितीमध्ये बसणं शक्य आहे, खुर्चीवर, गादीवर किंवा अर्धपद्मासनामध्ये, साधी मांडी घालून सुखासनामध्ये तुम्ही बसू शकता. पाठीचा कणा मात्र अगदी सरळ असावा. मान आणि पाठीचा कणा एका रेषेमध्ये असणं आवश्यक आहे. चिन्ह मुद्रा घ्यायची आहे आणि प्रत्येक प्राणायामामध्ये डोळे हे बंद असावेत आणि आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. तर दीर्घ श्वसन करण्यासाठी आपल्याला अतिशय सावकाश, जेवढंही शक्य असेल तेवढं सावकाश श्वास आत घ्यायचा आहे. नाकाद्वारे श्वास आत आणि अतिशय सावकाश नाकाद्वारेच श्वास बाहेर. तर रक्त शुद्धीकरणासाठी, शरीरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजनची मात्रा पोचण्यासाठी या प्राणायामाचा उपयोग होतो. तसेच आपल्या मनाला स्थिर करतो हा दीर्घ श्वसन प्राणायाम. आता यानंतर आपल्याला करायचा आहे भस्त्रिका प्राणायाम. तर त्यासाठी आपल्याला आपल्या अशी हाताची मूठ बांधून घ्यायची आणि श्वास घेत आपल्याला हात वरच्या दिशेने न्यायचे आणि श्वास सोडत खाली. तर असे 10 याचे रिपिटेशन्स केलेत मी. तर या प्राणायामाने थोडासा लवकर आपल्याला थकवा जाणवतो. तर 10चा एक राऊंड झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे आणि असे तुम्ही 5 ते 6 राऊंड करणं हे अतिशय आवश्यक आहे. तर याद्वारे शरीरातले टॉक्झिन्स बाहेर जाण्यासाठी मदत होते आणि आपल्या शरीरात WBC वाढवणाऱ्या ज्याही ग्रंथी आपल्या या भागामध्ये, चेस्टच्या समोरच्या भागामध्ये असतात, त्या आपण ज्या क्रियेने हा प्राणायाम करतो त्या क्रियेद्वारे त्या ॲक्टिवेट होतात. तर हा झाला भस्त्रिका प्राणायाम. नंबर 3चा प्राणायाम आपल्याला करायचा आहे कपालभाती. तर कपालभातीमध्ये श्वास घेण्याची क्रिया ही नगण्य किंवा अगदी सूक्ष्म असते आणि श्वास आपण फोर्सफुली बाहेर सोडतो. जो आपला नॉर्मल श्वास सोडण्याची जी गती आहे त्याच्यापेक्षा कपालभातीमध्ये श्वास सोडण्याची क्रिया ही 5 पटीने फास्ट असते आणि त्याच्यासोबत आपल्याला आपल्या पोटाचा भाग हा मागे पाठीच्या कण्याकडे
खेचायचा आहे. तर त्याद्वारे काय होईल, थायमस ग्लँड जी आहे, ज्याद्वारे आपण आपलं शरीर हे WBC तयार करत असतं, पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स, तर ती ग्लँड ॲक्टिवेट होऊन शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते. तर कपालभाती करत असताना प्राणायामाचे जे नियम आहेत, आपली बसण्याची स्थिती, पाठीच्या कण्याची स्थिती, ही सगळी स्थिती आणि चिन्मुद्रा घेतल्याच्या नंतर श्वास फोर्सफुली बाहेर आणि पोटाचा भाग मागे. तर अशा प्रकारे तुम्हाला कपालभाती करायची आहे. जेव्हाही थकवा येईल थोडंसं 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे आणि पुन्हा याचे राऊंड्स करायचे आहेत. आता नंबर 4चा प्राणायाम बघूया, अनुलोम विलोम प्राणायाम. तर अनुलोम विलोम प्राणायाम करण्यासाठी नेहमी हा नियम पाळायचा आहे की प्राणायाम हा डाव्या नाकपुडीनेच चालू व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला उजवी नाकपुडी आपल्या अंगठ्याने बंद करायची आहे. पहिलं बोट जे आहे तर्जनी, ती खाली दाबून आपल्याला त्याच्या बाजूची 2 बोटं आहेत त्याचा वापर करायचा आहे. डाव्या नाकपुडीतून आधी दीर्घ श्वास आत, श्वास थोडासा आपल्याला होल्ड करायचा आहे, जेवढाही शक्य असेल तेवढा. त्यानंतर डावी नाकपुडी या 2 बोटांनी बंद करायची आहे पूर्णपणे आणि उजव्या नाकपुडीतून श्वास अतिशय सावकाश असा बाहेर सोडायचा आहे. आता उजव्या नाकपुडीतून श्वास आत, थोडासा होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे. डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर. तर अशा प्रकारे अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला करायचा आहे. हे 4 प्राणायाम झाल्याच्या नंतर शेवटी आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. तर तो कसा करायचा आहे ते बघूया. यामध्ये हातांची स्थिती काय असते ते आधी समजून घेऊ. तर मधली 2 बोटं आपल्या डोळ्यावर येतील, पण ही दक्षता घ्यायची आहे की अगदी थोडेसे बोट टेकवायचे नाही आहेत. पूर्ण बोटं हे आपल्या डोळ्यावर आले पाहिजेत आणि डोळे हे पूर्णपणे आपल्या बोटांनी कव्हर व्हावेत आणि व्यवस्थित बंद व्हावेत. या पद्धतीने डोळे बंद करायचे आहेत, पण बोटांना डोळ्यावर जोरात दाबायचं नाही आहे. जेंटल त्याचा प्रेस बोटावर डोळ्यावर यायला पाहिजे. पहिलं बोट येईल कपाळावर, करंगळी जिथपर्यंत पोचते तिथपर्यंत, आणि अंगठा आपल्याला कानाच्या आत नाही घालायचा आहे. असा बाहेरून अंगठा प्रेस करून आपल्याला कानांना बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे बोटांची आणि आपल्या हातांची स्थिती घेतल्याच्या नंतर एकदा दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. थोडंसं स्थिरता आल्याच्या नंतर पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत, आणि श्वास सोडत आपल्याला भुंग्यासारखा आवाज करायचा आहे, जेणेकरून पूर्ण शरीरामध्ये, मेंदूमध्ये त्याची कंपनं निर्माण होतील आणि प्रत्येक सेल्सपर्यंत ही कंपनं पोचून त्या सेल्स ह्या ॲक्टिवेट होण्यासाठी मदत होईल. श्वास आत, आपण श्वास बाहेर सोडत सोडत भुंग्यासारखा आवाज केलेला आहे शरीरामध्ये कंपनांची निर्मिती करण्यासाठी. पुन्हा श्वासात,
तर अशा प्रकारे भ्रामरी प्राणायाम करायचा आहे। तर हे 5 जे प्राणायाम आहेत त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ याआधी माझ्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर त्याच्या लिंक्ससुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या 5ही प्राणायामांचा अभ्यास नित्यनेमाने जर कराल तर तुमचं शरीर हे निरोगी राहण्यासाठी आणि कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे प्राणायाम तुम्हाला नक्की मदत करतील। जर व्हिडिओ आणि त्यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।